नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपल्या सोबत आहेत डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी. हे यशदाचे उपमहासंचालक आहेत. गेली अनेक वर्ष ते IAS म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि अशा IAS अधिकाऱ्यांना, जे जिल्हाधिकारी असतात, आयुक्त असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते महासंचालक असतात, अशांना त्या अर्थाने घडवण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे. आणि मग ते पवार कुटुंबातले जसे दादा, तसे महाराष्ट्रातले दादा, तसे प्रशासनाच्या दृष्टीने देखील दादा. सलग 11 वेळेला त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला. आणि दुर्दैवाने 12व्या वेळी ते सादर करण्यापूर्वीच त्यांचं असं अपघाती असं निधन झालेलं आहे, जे महाराष्ट्राला शोकसागरामध्ये बुडून गेलेलं आहे. आता मी अधिक वेळ घेणार नाही. मी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अजितदादा पवार यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी मी विकास यात्री असं जे एक आत्मचरित्र, म्हणजे कार्यात्मक चरित्र आहे, डॉक्टर मल्लीनाथ यांनी लिहिलेलं. त्याचं प्रकाशन अजितदादांच्या हस्ते बालगंधर्वमध्ये पुण्याला झालं अलीकडच्याच काळामध्ये. तर त्यावेळेला अनेक चर्चा झाली. आणि मग 2000, म्हणजे 2000 ते 2010च्या दरम्यान, म्हणजे 2000 मला वाटतं 8 साली अजितदादा हे महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते. त्यावेळेला डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी एक स्वच्छता दूत असा जो बहुमान मिळवला, त्याच्यानंतर अनेक वर्ष काम केलं. त्यावेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष असं घोषित केलं होतं. त्याचं त्या काळामध्ये एक निर्मल ग्राम पुरस्कार देण्यात आले होते राष्ट्रपतींच्या हस्ते. तेव्हा काटेवाडीला तो निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता. आणि त्याचं काम अर्थातच सुनेत्रा पवार यांनी त्यावेळेला ते केलं होतं. हे सांगायचं कारण असं आहे, आता मी व्यक्तिशः डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या संपर्कात कसा आलो, त्याला कारण देखील अजितदादा आहे. आम्ही AM 2032 लाईव्ह हा जो आमचा जो प्रकल्प आहे, तो शाश्वत विकास ध्येयांच्या संदर्भात आम्ही काम करतो. त्याचं स्थानिक पातळीवर कशा प्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे, सर्व घटकांनी कसं एकत्र आलं पाहिजे, आणि ही सगळी जी संकल्पना आहे विकासाची, ती संकल्पना आणि त्याच्या लोगोचं प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री व आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्याच कार्यक्रमाला मी अजितदादांना विनंती केली होती की तुम्ही देखील या, परंतु त्यांना काही वेळेअभावी जमलं नव्हतं. मग त्यांना मी भेटलो आणि त्यांना ती सगळी माहिती दिली की तुम्ही ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये होता, तर त्यावेळेला तुम्ही तो पहिला एक GR काढलेला आहे की जिल्हा नियोजन समितीच्या याच्यातून शाश्वत विकास ध्येयांसाठी तरतूद केली जावी, म्हणजे खर्चाची. आणि त्याचे सगळे आकडेवारी वगैरे ते गोळा करावा असं तुम्ही म्हटलं होता. तर त्याची मी माहिती दिली. त्याच्यानंतर आम्ही अप्रतिम मीडियाने महाराष्ट्रामध्ये 2 कार्यक्रम केले. एक दिवसाची पहिली शाश्वत विकास ध्येय परिषद आयोजित केली होती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये, मुंबईला. मग त्याची माहिती मी दादांना दिली होती. मग जी अधिकाऱ्यांची काही नावं समोर आली, त्याच्यामध्ये डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं नाव समोर आलं आणि मी त्यांच्याशी संपर्क केला. आता मी अधिक वेळ घेणार नाही. आता डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, माझी तुम्हाला विनंती आहे की दादांचा जो वकूफ होता प्रशासनावर, आणि तुम्ही तुमचं एकूण कारकीर्द तो कसा अनुभवलेला आहे, आणि एकूणच सर्व IAS अधिकाऱ्यांच्या दृष्टीने दादा हे नेमके कसे होते, हे जरा सांगा. नमस्कार. काल ज्यावेळी बातमी समजली, आदरणीय दादा विमान अपघातात आपल्या सर्वांना सोडून गेले, माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं. मी शासकीय नोकरीत पहिली माझी
प्रशिक्षण कालावधीनंतरचं जे पोस्टिंग होतं ते राजगुरुनगर पंचायत समिती खेडला मी CDPO आणि तिथंच BDO होतो. त्यावेळी हा काळ होता 91 ते 95चा. त्यावेळी आदरणीय दादा राजगुरुनगरला आले, खेड तालुक्यात आले. त्यावेळी त्यांनी माझं काम पाहिलं आणि ते त्या ठिकाणी माझा सत्कार केला. ग्राम अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल दादांनी जी पाठ थोपटली, असंच काम करत राहा. आणि मी काम करत राहिलो आणि तेव्हापासून दादा आतापर्यंत मी दादांच्या संपर्कात राहिलो. आदरणीय दादा ज्यावेळी RR आबा साहेब ज्यावेळी गृहमंत्री झाले डिसेंबर 2003 मध्ये, दादांच्याकडं पाणी पुरवठा स्वच्छता ग्रामविकासचं खातं पण आलं आणि मला त्यावेळी राज्य लेवलवर घेतलं गेलं. संपूर्ण स्वच्छता अभियान याचा दादानी आदरणीय आबांनी जे संत गाडगे बाबा अभियान सुरू केलं, दादा त्याच्यातही लक्ष द्यायचे. ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ते स्वतः ग्रामपंचायतींना भेटी द्यायचे आणि नंतर त्यांच्याकडेच हे खातं आलं आणि त्यावेळी निर्मल ग्राम पुरस्कार आला आणि मी राज्य समन्वयक झालो. देशात 39 पंचायत राज संस्थांना पुरस्कार मिळाला आणि 13 महाराष्ट्रातले होते, 1/3 होते. आणि आदरणीय दादा दिल्लीला माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते तो पुरस्कार असायचा आणि त्यावेळी तिथंच आम्हाला सेक्रेटरींना सगळ्यांना सांगितलं की आपला महाराष्ट्र असंच पुढे राहिलं पाहिजे. आणि नंतर निर्मल ग्राम पुरस्कार मध्ये आपण पुढे राहिलो, 1 नंबरला असायचो. परंतु सुरुवातीला आम्हाला जी मदत, दादांचं मार्गदर्शन जे आम्हाला मिळालं आणि त्यांनी वैद्य साहेबांना सांगितलं की काटेवाडी गाव आपलं हगणदारी मुक्त झालं पाहिजे. मला मी काटेवाडीलाही मार्गदर्शनाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी काटेवाडी गाव हगणदारी मुक्त झाल्यानंतर दादांनी सगळ्यांना सांगायला लागले की आपली आपली गावं ही निर्मल झाली पाहिजे, हगणदारी मुक्त झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दादा आणि स्वच्छता, त्यांना स्वच्छता ही त्यांना आवडत असत आणि त्यांनी इतका अभ्यास करायचे. आणि आता त्याचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्यांनी अधिकाऱ्याकडनं सगळं व्यवस्थित समजून घ्यायचे, प्रेझेंटेशन पाहिजे. त्यावेळी आपला जागतिक बँक प्रकल्प, जलस्वराज्य प्रकल्प होता, वर्ल्ड बँक बरोबर कमिटी बरोबर बैठका, सगळं समजावून सांगायचे. आणि त्यामुळं आम्हाला एक प्रेरणा मिळायची. कुठं मी तरी एकदा आदरणीय दादांना भेटलो की दादा आपल्याला नागपूरला तुम्हाला यावं लागेल, तिथं आम्ही स्वच्छता दूत उपक्रम सुरू करतो. दादांनी तात्काळ होकार दिला. त्यांनी कुठं बोलवेल ती स्वच्छता यात्रा आम्ही घेतली, तिथं दादांनी त्याचं नेतृत्व केलं. मी म्हणलो की कार्यक्रम झाला, मी म्हणलं दादा उद्या आपण स्वच्छता ज्योत जाणार आहे, त्याचा सीओपला या. सकाळी 9 वाजता होतं, 8:45ला हजर. म्हणजे या पद्धतीनं त्या ठिकाणी आदरणीय दादांनी आम्हाला सपोर्ट केले आणि दरवर्षी आपण महाराष्ट्र दिल्लीत 1 नंबरचं राहिलं. मला
हे सगळ्यांना सांगायचंय, स्वच्छता अभियानाला आबांनी सुरू केल्यानंतर गती देण्याचं काम, त्यावेळी निर्मल ग्राम पुरस्कारचं काम त्या ठिकाणी माननीय दादांच्या नेतृत्वाखालील पुढं 5 वर्ष दादा होते. अगोदरच्या सरकारमध्ये 4 मध्ये ती डिसेंबर 3 आला आणि नंतर 5 वर्ष पूर्ण होते ते पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री. मी त्या काळात पूर्ण त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी होतो आणि त्या पद्धतीनं दादा सतत पाणी असेल, स्वच्छता असेल याच्यात लक्ष घालायचे आणि आम्हाला म्हणायचं की तुम्ही पुढे जावा. पुढं देशामध्ये आपल्याला पूर्ण दाक्षिणात्य देशाचं आणि मध्य प्रदेश यांचा पुरस्कार समारंभ दिल्लीला न घेता राज्याच्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. त्यावेळी आदरणीय दादांनी सांगितलं की आपण पुणे येथे घेऊ. पुणेला पुणेला त्या ठिकाणी बालेवाडीच्या आपल्या श्री शिवछत्रपती जो आपला स्टेडियम आहे त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्यावेळी एवढं 12,000 लोकांना आम्ही पुण्यामध्ये एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी त्याच्या नेतृत्वाखाली हा यशस्वीरित्या कार्यक्रम झाला. मला त्यावेळी त्याचा फार मोठा धीर. 26/11 त्यावेळी घडलं होतं आणि 8 डिसेंबर 2008 हा कार्यक्रम होता. आणि त्यावेळी जो हा हे कार्यक्रम यशस्वी झालं दादामुळे. एवढं बारीक नियोजन करून त्यांनी आम्हाला दिलं होतं. ते आपण ग्राउंडवर हा कार्यक्रम घेतला होता आणि नंतर मी उपसचिव झालो. दादांशी सतत संपर्क यायचा. काय कलशट्टी कसं चाललंय, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमध्ये सुद्धा त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलं. सगळ्या बाबतीत दादांनी पुढाकार घेतला. मला मी IAS झालो. मी यवतमाळला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. तिथं मिटिंगला आले की माझी चौकशी करायची. मी नंतर दादा त्यावेळी मंत्री महोदय नव्हते. मी नंदुरबार जिल्हाधिकारी असताना तेव्हाही कधी आले तर मला फोन करायचे आणि सतत चांगलं काम करत जावा असं प्रेरणा आम्हाला द्यायची. आणि मी पुढं मला सांगायचंय की मी GSDचं कमिशनर झालो आणि मी 10च महिने मला मिळणार होते. मी सेवानिवृत्त होणार होतो आणि त्यावेळी कोविडचा कालावधी होता. मी इथं पुण्यात आल्यानंतर दादांनी मला बोलून आता पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सगळं नियोजन कलशट्टी तुम्ही पाहायचं आणि दर आठवड्याला बैठक दादा घ्यायचे. कोविडमध्ये दादांनी जे काम केलं, मोठं काम दादांनी केलं. स्वतः सगळीकडे जायचे आणि माझ्यावर जे जनजागृतीची जबाबदारी दिली तर आम्ही त्यांना सांगायचो आणि कुठं काय पाहिजे सांगा आणि त्या पद्धतीनं दादांचं मार्गदर्शन असायचं. मी त्यावेळी GSD मध्ये मी आल्यानंतर मला राज्यस्तरीय प्रयोगशाळा त्याचं भूमिपूजन करायचं होतं आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय दादा स्वतः आले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे एवढं छान आज त्यांचं बांधकामामध्ये त्यांचा फार मोठा अभ्यास होता. ते सरळ सांगायचे की हे पहा, हे असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे आणि एवढ्या दिवसात झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला 50 वर्ष झाल्या म्हणून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम ठेवला होता. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी या कार्यक्रमाला होते. माननीय दादा सुद्धा पुण्यावरनं ते त्यावेळी ऑनलाईन जॉईन झाले आणि एकदम प्रत्येक कार्यक्रमाला नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या GSD मध्ये एक राज्य माहिती केंद्र करायचं होतं. त्याच्यासाठी निधी होता आणि त्यावेळी त्यांनी PWD सगळ्यांना बोलवलं, PWDच्या अधिकाऱ्यांना
आणि इतकं चांगलं नियोजन आम्हाला करून दिलं आणि त्याचंही भूमिपूजन केलं. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला बोलवल्यानंतर मला वाटतं की येणं आणि त्याच्या अगोदर समजावून घेणं आणि मदत करणं, नुसतं भूमिपूजन नाही, मदत करणं, त्यांची फार बांधकामाच्या बाबतीत फार चांगलं मार्गदर्शन असायचं. आणि मला माझ्या वैयक्तिक मला सांगायचंय की मी कामात म्हणजे माझ्या मुलीचं लग्न कोविड कालावधीतच झालं आणि 24 डिसेंबर 2020 मध्ये त्यावेळी मला खरं वेळ मिळाला नव्हता. मी पत्रिका त्यांच्याकडं व्हॉट्सअपवर त्यांच्या पीए कडे मी दिली होती, दादांना दाखवलं. दिसते दादांनी मला आदल्या दिवशी मी अपेक्षाही केली नव्हती, कारण मी पर्सनली भेटलो नव्हतो. मला पोलिसांचा निरोप आला की तुमचा कार्यक्रम कुठे आहे, उद्या दादा येणार आहे. आणि आदरणीय दादा माझ्या मुलीच्या लग्नासाठी नेहमी पाऊण तास अगोदर आले, परंतु सगळं 1 तास थांबले. म्हणजे एवढं अधिकाऱ्यावर प्रेम जीव तोडून ते करायचे. आणि नंतर मी विकास यात्री पुस्तक ज्यावेळी मी काढलं, मी ठरवलं होतं की ह्याचं प्रकाशन आदरणीय दादांच्या हस्तेच करायचं. मी त्यांना विनंती केली, त्यांनी दोनदा त्यांच्या स्टाफला म्हणले अरे कलशट्टीला तारीख द्यायची आहे. आणि तो कार्यक्रम मी म्हणले आदर बालगंधर्व मध्ये आपण घेतला. आणि त्या पूर्ण हॉल भरून लोक आले होते. आणि दादा त्या कार्यक्रमाला आले आणि त्यांना खरं त्या दिवशी संध्याकाळी 5:30 ला कार्यक्रम होता आणि मला माहित होतं की दादा नेहमी लवकर येतात. आणि दादा 4:15 ला आले आणि आम्ही कार्यक्रम सुरू केला. आणि त्यांना खरं त्यांच्या पीएने मला सांगितलं होतं की बाबा त- आदरणीय दादांना ह्याला जायचं आहे, मुंबईला माननीय मुख्यमंत्री महोदया बरोबर बैठक आहे आणि आम्ही विमानानं जाणार आहोत. आणि आम्ही फक्त एक 50 मिनिटं देऊ जास्तीत जास्त. ते ठीक आहे म्हटलं, आम्ही त्या दृष्टीनं करत होतो. नंतर माननीय दादांनी सगळ्यांना सांगितलं की व्यवस्थित कार्यक्रम चालू द्या. 2 तास त्या ठिकाणी आदरणीय एवढं प्रेम एक सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर दादानी केलं, असं सगळ्या अधिकाऱ्यांना सतत करत असायचे आणि प्रोत्साहन द्यायचे. अधिकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. आणि आज आपल्यात नाहीये. मला अत्यंत सगळं इतके प्रोत्साहन देणारे, राज्याला पुढे नेणारे आज दादा आमच्यात नाहीत, याचं फार मोठं दुःख होतं. आणि दादांनी जे आमच्या सर्व अधिकाऱ्यावर जे प्रेम केलं, माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला नेहमी प्रोत्साहन दिल्यामुळं आम्ही भारतीय प्रशासन सेवेत जाईपर्यंत आम्ही चांगलं काम करू शकलो. आणि हे खरं आदरणीय दादामुळे झालेलं आहे. आज ते आपल्यात नाहीत. मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आपण जे आम्हाला मार्ग दाखवला, असंच आम्ही हे स्वच्छता असेल, ग्रामविकास असेल, पाणी असेल, या सगळ्यात आम्ही काम करत राहणार. हीच दादांना आदरांजली राहील असं मानणाऱ्यापैकी मी आहे. बरं कलशेट्टी साहेब, तुम्ही अतिशय भाऊक झालेला आहात आणि ते स्वाभाविक आहे. शेवटी प्रशासन काय, राजकारण काय, एकूण यंत्रणा व्यवस्था म्हटलं की काही गोष्टी जबाबदारीने, कर्तव्य भावनेने कराव्या लागतात. आणि मग दादांसारखा एखादा एखादा असा दुर्मिळ नेता जो असं परखड, जे काम होणार आहे ते होणार आहे, नाही होणार आहे तर ते नाही होणार आहे, तर ते का का असं ते बोलायचे? कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती की त्यांचा प्रशासनावर अत्यंत दांडगा विश्वास, की हे जे अधिकारी आहेत, आय एस असतील किंवा अगदी कनिष्ठ कर्मचारी असेल. आता आपण गेल्या म्हणजे काल आज सगळं ऐकतोय की ते लहानातल्या लहान म्हणजे सेवकाबरोबर देखील ते कसं महत्वाने बोलायचे, आणि जिथं चिडायचे तर ते चुकलं तर ते चिडायचे देखील. तर हे सगळं पाहिलेलं आहे. तर कलशेट्टी साहेब, मला तुम्हाला हे विचारायचं की सध्या तुम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानचं काम करताय. म्हणजे तुमच्याकडे ते धुरं आलेली आहे. तर त्याचं स्वरूप आणि तुम्ही जे काही दादांचा आणि तुमचा जो संपर्क जो सांगितलेला आहे वेगवेगळ्या उदाहरणातून, जसं ते नागपूरला देखील आले, वेगवेगळ्या मीटिंग्स तुम्ही,
तर मूळ जसं की म्हणजे शाश्वत विकासाचे प्रणेते असं अजितदादांना म्हटलं तर ते काही फार म्हणजे गैर ठरणार नाही. ते अतिशय उचित आहे. तर थोडंसं मला त्या अभियान जे आहेत आणि ज्या वेळेला तुमचं हे मंजूर झालं 75,000 गावांमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि मी ज्या अर्थाने पत्रकार म्हणून तुमच्या संपर्कात आलेलो आहे, तर ते शाश्वत विकास ध्येय त्याचं स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करणे आणि एक पत्रकार म्हणून पुढाकार घ्यायचा आहे आणि घेतलेला आहे. आणि त्या दृष्टीने आपण काम करतोय, त्या दृष्टीने आपण हा संवाद साधतोय. तर त्याविषयी थोडंसं सांगा तुमचं पंचायत राज अभियानबद्दल आणि दादांची त्या संबंधी कधी कधी चर्चा झालेली. अ, माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी ग्रामविकास मंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी मी असेल, आमचे प्रधान सचिव एकनाथ ढवले सर असतील, पद्मश्री पोपटराव पवार साहेब असतील, आम्ही सगळ्याशी चर्चा केली आणि एक ग्रामीण भागात ग्राम विकासाला गती देण्यासाठी एक लोक चळवळ उभी राहायला पाहिजे, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी एक योजना करण्याचं ठरलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचं मार्गदर्शन मिळालं आणि या ठिकाणी 250 कोटी रुपये बक्षीस या योजनेत आहेत. हा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणी ज्यावेळी या अभियानाबद्दल आदरणीय दादांनी पण समजून घेतलं आणि पुणे जिल्ह्याचा कार्यक्रम हा सुरुवातीलाच राज्याचा कार्यक्रम पुणे या ठिकाणी झाला आणि नंतर जिल्ह्याचा कार्यक्रम दादाच्या उपस्थितीत झाला. दादांनी सर्व त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी, आता बॉडी नाहीये, माजी सगळे जिल्हा परिषद सदस्य पण काही अनेक जण आले होते, ग्रामपंचायतचे सरपंच होते. त्या ठिकाणी या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. प्रत्येक अभियान हे गावात राबलं पाहिजे आणि त्याच्यात लोकांचा सहभाग आणि ते कार्यशाळेला आले की ते वेळ द्यायचे आणि पूर्ण वेळ देऊन त्या ठिकाणी कार्यक्रम अगोदर त्यांना ब्रीफिंग समजावून घ्यायचं. मला या ठिकाणी मला सांगायचंय की ज्यावेळी अटल भूजल योजना होती त्याच्यामध्ये आपल्याकडं दुष्काळी पट्ट्यातली गावं होती, त्याच्यात बारामतीतली गावं आणि इंदापूरमधली गावं आणि पुरंदरमधली गावं होती. त्या ठिकाणी अटल भूजलच्या वेळी पण दादांनी मला बोलवलं, सगळं योजना समजावून सांग आणि त्यांनी म्हणले की मी म्हणजे पालकमंत्री म्हणून मी दोन्ही कार्यक्रमाची भूमिका सांगतो आणि आम्हाला म्हणले की त्याच्यात माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. मला वाटतं पहिली बैठक पुणे जिल्ह्याची झाली अशी की त्या ठिकाणी सगळ्यांना सूचना दिल्या की त्याच्यात कन्व्हर्जन्स महत्वाचा आहे आणि दादांनी कन्व्हर्जन्सवर भर दिला आणि हे आणि तसंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सुद्धा आज त्यांनी ओळखलं म्हणून हा कार्यक्रमामध्ये असं आहे की गावं ही शाश्वत होणार आहेत. शाश्वत विकास ध्येय जे 17 गोल आहेत आणि 17 गोलचे आपण 9 थीम केलेले आहेत पंचायत राज संस्थासाठी. गरिबी मुक्त गाव असेल, आरोग्यदायी गाव असेल, बालश्री गाव असेल, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव आणि त्या ठिकाणी पायाभूत सुविधायुक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव आणि सुशासनयुक्त गाव आणि महिला स्नेही गाव. जेंडर इक्वॅलिटी फार महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे सगळे 9 थीमचं काम होईल आणि सुशासन मेनली आदरणीय दादांचं पण एकच पण सुशासन, गुड गव्हर्नन्स असलं पाहिजे. ग्रामपंचायती कुठल्याही सरकार व्यवस्थित वेळेत काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सुशासनावर भर दिला. स्वनिधी ग्रामपंचायतचं स्वतःचं उत्पन्न असलं पाहिजे आणि मेनली त्याचा जो जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव आणि
त्यानंतर त्या ठिकाणी विविध योजनेचं अभिसरण त्या ठिकाणी अगोदरची एमजी नरेगा, आता विकसित भारत, जी रामजी, ह्या योजनेमधला कसा निधी कन्व्हर्जन्सवर भर त्या ठिकाणी दिला. आणि माझी त्या ठिकाणी पुढं संस्था सक्षमीकरण, आणि त्यामुळं आज इतकी छान पद्धतीनं आज शाळेसाठी ग्रामपंचायती काम करताना दिसतात, अंगणवाडीसाठी काम करताना दिसतात, आणि त्या ठिकाणी स्मशानभूमी चांगली व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं काम चालू आहेत. नंतर लाईव्हलीहूड घरकुलं सगळी पूर्ण झाली पाहिजे, बचत गटाला चळवळीला गती मिळाली पाहिजे, आणि लोकसहभाग आणि इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीनं कार्यक्रम आज ग्रामविकास विभागात ग्रामविकास मंत्री महोदय गोरे साहेबांच्या, राज्यमंत्री महोदय कदम साहेबांच्या कलशेट्टी साहेब, नेतृत्वाखाली चालू आहे. कलशेट्टी साहेब, हा. आपली आता वेळही दुर्दैवाने संपते, पण आपण ही चर्चा कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहोत. जसं मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्या योजनेकडे जास्त त्यांनी पुढाकार घेतला, तुमच्या मीटिंग वगैरे घडून आणल्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा केली, म्हणजे ग्रामीण बरोबर नगर विकास खातंही, म्हणजे शहरांमध्ये पण ह्या गोष्टी झाल्या पाहिजे असं पण एक वर्कआउट करणं चालू आहे सगळं. तर त्याच्यामध्ये आनंद झालेला आहे की तुम्ही अशा प्रकारे काम करताय, आणि दादांची मोठी प्रेरणा आहे, फडणवीस साहेबांची त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय चांगल्या प्रकारे. एकनाथ शिंदे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्यांच्याच हस्ते या AM 2032 लाईचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यामुळे नगर विकास खातं हे निश्चितच या शाश्वत विकास ध्येय वगैरे या गोष्टीकडे निश्चित लक्ष देईल, आणि शासन म्हणून तुमचा सहभाग आमच्या ह्या उपक्रमामध्ये अतिशय आवश्यक आहे. आम्ही 8 फोरम स्थापन केलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या घटकांचे, त्याच्या संबंधी आपण चर्चा करतच राहणार आहोत. तर तुम्ही एवढ्या म्हणजे व्यथित मन आहे, म्हणजे आणि कसं आहे की कोणत्या शब्दात सांगावं असं तुम्हाला अजित दादांचं रूप, प्रशासक म्हणून तुम्ही अनुभवलेलं, ते तुम्ही बरेचसे गोष्टी सांगितलेल्या आहे, आणि त्यासाठी वेळ दिलेला आहे भरपूर. तर खूप खूप धन्यवाद. आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया व्यवस्थित नोंदवाव्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.